ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 100 कोटी जमा झाले, मात्र प्रत्यक्षात 75,000ंचीच भरपाई दिली. माहितीच्या अधिकारात सरकारनंच वास्तव सांगितलं. अतिवृष्टीग्रस्तांचे 355 कोटी रुपये सरकारी तिजोरीतच बुडून ई-केवायसी अभावी लाखो शेतकरी मदतीपासून वंचित. महापालिका निवडणुकीत सोयीनुसार महायुती होणार. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये शिवसेना भाजप एकत्र लढणार. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार. मुख्यमंत्र्यांसाठी निवडणुका 23 जानेवारीपूर्वी आटोपण्याचा निवडणूक आयोगाचा खटाटोप. अंबादास दानवेंचा आरोप. फडणवीसांना 19 जानेवारीला दावोसच्या बैठकीला जायचं असल्यानं आयोग पंचांग खंगाळत असल्याची टीका. मुंबईमध्ये शिवसेनेनं 227 पैकी 90 ते 100 जागा मागितल्या. जागा वाटपासाठी महायुतीची समिती स्थापन करणार असल्याची बावनकुळेंची माहिती. महापौर पदाचा निर्णय मात्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवारच घेणार. महापालिका निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती. आयात उमेदवार लादायचा नाही असा निर्णय. विजयाची 100% खात्री असलेल्यांना प्राधान्य देणार. ट्रिपल इंजिनवरती प्रचाराचा भर राहील. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये दिग्गज एकवटले. गौतम अदानींसह गांधी बहीण भाऊ स्नेहभोजनासाठी हजर. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारही उपस्थित होते. राज्यात एटीएस आणि ईडीच्या 40 ठिकाणी धाडी. काल रात्रीपासून पुणे, मालेगाव आणि ठाणे जिल्ह्यात छापे. दहशतवादी कारवाया आणि त्यांच्या व्यवहारांशी संबंधित तपासाअंतर्गत सुरू आहे झाडाझडती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक तयारीवर चर्चा. फडणवीस आणि शिंदेंच्या चर्चेचा तपशील दिल्याची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही. संबंधित कार्यक्रमाला जाणार नाही. काँग्रेस नेते शशी थरूर यांचं वक्तव्य. चांदीच्या भावात काल एकाच दिवसात प्रति किलो 12,000 रुपयांची उच्चांकी वाढ. बुलढाण्यातल्या खामगावमध्ये चांदीचा आजचा भाव 1,94,000 रुपये प्रति किलो. मराठवाडा थंडीनं गारठला. परभणीमध्ये तापमान 5.5 अंश सेल्सिअस. पुण्यातही पारा 8.1 अंशांवर. राज्यात सरासरी 10 ते 12 अंश तापमान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.